करत पोचलो आहोत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणाऱ्या चारठाणी या गावी। मित्रांनो, महाराष्ट्रात जसं आपण अनेक ऐतिहासिक वास्तू पाहतो त्यामध्ये स्थापत्याचे विविध प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतात। गडकिल्ले असो, वाडे असो, या सर्वांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थापत्य विविध राजसत्तांच्या काळात घडवलेलं स्थापत्य आपल्याला पाहायला मिळतं। जसे गडकिल्ले आहेत, वाडे आहेत, तसेच विहिरी हा सुद्धा एक स्थापत्याचा अद्भुत प्रकार म्हणायला हरकत नाही। खरं तर विहीर म्हणलं तर आपल्याला आठवते जमिनीच्या खोलवर जाणारी गोलाकार पाणी साठवण्याची क्षमता असलेली एक वास्तू। परंतु या विहिरीलाही तत्कालीन राज्यकर्त्यांनी विविध स्थापत्याचे आकार दिले आणि निर्माण झाला एक अद्भुत आविष्कार। तर असेच विविध आविष्कार आपल्याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पाहायला मिळतात। तर विहीर असो, बारव असो, पुष्करणी असो, हे झाले सर्व पाणी साठवण्याचेच प्रकार। जी विहीर आयताकृती असते आणि जिला चहूबाजूने उतरण्यासाठी पायऱ्या असतात तिला म्हणतात पुष्करणी। तर अशीच एक पुष्करणी आपल्याला या चारठाण गावात आपल्याला पाहायला मिळते। अतिशय सुंदर असलेली ही विहीर गोकुळेश्वर मंदिर, जे चालुक्यकालीन मंदिर म्हणून बांधलं गेलं, त्या मंदिराच्याच शेजारी ही सुंदर पुष्करणी आपल्याला पाहायला मिळते। त्या विहिरीचे किंवा पुष्करणीचे वैशिष्ट्य म्हणजे हिला चहू बाजूंनी उतरायला खाली पायऱ्या आहेत, तसेच चारही बाजूंनी चारही दिशेंनी हिला प्रवेशद्वार आहेत। अतिशय सुंदर स्थापत्याचा आविष्कार म्हणून ही पुष्करणी ओळखली जाते। महाराष्ट्रात फारच कमी अशा पुष्करणी आपल्याला पाहायला मिळतात जिला असं सुंदर कठडे आहेत, महिरपी आहेत आणि दगडी खांब आहेत। तर अशीच एक पुष्करणी आपल्याला इथे पाहायला मिळते। जेव्हा तुम्ही कधी या परभणी जिल्ह्यात येसाल तेव्हा ही चारठाणा गावात असलेली கண்ணாடியாய் பிறந்தே காண்கின்ற எல்லாமும் நானாகிறேன்। இரு காலின் இடையிலே உரசும் பூனையாய் வாழ்க்கை போதும் அடடா, எதிர்காணும் யாவுமே தீண்ட தூண்டும் அழகா।